एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजचा आपला ब्लॉग थोडासा लेटच चालू झालाय, कारण की तुम्ही तर माझा कालचा ब्लॉग पाहिला असेल। आम्ही गेलो होतो मुंबईला। मग मुंबईला आल्यावरती मग घरामध्ये पसारा, सगळे कपडे व्यवस्थित ठेवायचे, हे ते आवरायचं, त्याच्यानंतर ऑफिस पण होतं, त्याच्यामुळे काही ब्लॉग लवकर काढायला टाइम भेटला नाही। म्हटलं आता दुपार झाली तर थोडा ब्लॉग रेकॉर्ड करावा, म्हणून ब्लॉग चालू केलाय। विहान आणि इथे आमचा दुपारचा चहा बनतो आहे। आणि आज विहान पण 10 मंथचा झालाय, तर विहानचा पण आम्ही 10 मंथचा शूट आता जस्टच केला आणि फारसं काही केलं नाही, कारण की जे मी टीथ बनवले होते ते बघून विहान घाबरत होता। ते टीथ कसे पडले तुम्ही सांगा, आणि तुम्हाला पण भीती वाटते का ते पाहून हे पण सांगा। त्यामुळे विहान तिथे बसतच नव्हता। एक 2-3च फोटो आम्ही कॅप्चर केले। तर आणि असा होता आमचा विहानच्या 10 मंथचा शूट। अशा पद्धतीने मी विहानचा 10 मंथचं शूटसाठी डेकोरेशन केलं होतं। तर विहानला दात यायला लागलेले आहेत, मग म्हटलं आय गॉट माय फर्स्ट टूथचं डेकोरेशन करावं। तर मी इथे घरीच कार्डशीट पेपरने हे टीथ बनवले होते आणि विहानला इथे बसून फोटोशूट काढायचा आमचा प्रयत्न चालू होता, पण विहान अजिबात काही बसायला तयार नव्हता। तो सारखा तिथून पळून जात होता, फक्त त्याला ब्रश हवा होता। ब्रश भेटला की तो तिथून पळत होता, त्याला ते मागचं काही आवडलेलं दिसत नाहीये। पण कसं बसी ट्राय करून आम्ही एक 2-4 फोटो कॅप्चर करू शकलो। तर असे त्याचे फोटो आम्ही कॅप्चर केले। 3 ते 4च फोटो आम्हाला चांगले भेटले, कारण की विहान बसायला तिथे रेडी नव्हता, त्यामुळे फोटो सगळे ब्लरच येत होते। विहानचा मी एव्हरी मंथचा शूट करते, मग शूटसाठी डेकोरेशनसाठी कार्डशीट पेपर हा लागतो। मग मी त्याच्यासाठी एकदाच कार्डशीट पेपर आणून ठेवला होता, पण त्याच्यात थोडाफार शिल्लक होता, मग मी त्याचेच असे टीथ बनवून घेतले। जेवढे बनतील तेवढे बनवले, कारण की फारसे काही लागणार होते आणि कार्डशीट पेपर पण खूप थोडासा उरला होता। म्हटलं जेवढा आहे तेवढं ऍडजस्ट करायचं। मग असं मी आय गॉट माय फर्स्ट टूथचे असे 4 ते 5 सेम शेप्स बनवले आणि त्याच्यानंतर राहिलेल्या कार्डशीट पासून राहिलेले 3 ते 4 वेगवेगळे शेप्स असे बनवले। तर एक शेप्स तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा। माझी ड्रॉइंग पण कशी आहे हे पण तुम्ही मला नक्की सांगा। आणि इथे मस्त असा गरमागरम चहा पण रेडी झालाय, तो मी आता कपामध्ये ओतून घेते आणि सगळ्यांना चहा पण देऊन देते। आई हे घे चहा। विया हे घ्या हो चहा, बिस्किट आणता। आणि फ्लिपकार्ट वरून यांनी माझ्यासाठी एक पार्सल मागवले, मी ते ओपन करून पाहिले, पण तुम्हाला पण दाखवते काय मागवले। तर चला बघूया याच्यामध्ये काय आहे ते। तर मग याच्यामध्ये काय आहे ते आपण ओपन करून बघूया। याच्यात काहीतरी कामाची गोष्ट आहे, मी पाहिलेलं आहे, पण तुम्हाला पण दाखवते। तर याच्यामध्ये आहे सेल्फी स्टिक ट्रायपॉड। तर ही तुम्हाला आता समजलं असेल की याचा यूज काय आहे, कारण की असं होतं की मी रेसिपीचा व्हिडिओ बनवते किंवा ब्लॉग बनवते, तेव्हा मोबाईल पकडायसाठी एक सेपरेट माणूस लागतो, मग तेवढा टाइम कोणाकडे नसतो, कारण की मयूर पण ऑफिसला जातात, मग मी एकटीच असते। मग रेसिपीचा व्हिडिओ बनवताना मोबाईल कोण पकडणार, याच्यामुळे पण काही वेळेस रेसिपीचा व्हिडिओ बनवायचं राहून जातं। मग त्याच्यासाठी त्यांनी ही सेल्फी स्टिक मागवली आहे। सेल्फी स्टिक पण म्हणता येणार नाही, कारण याच्यामुळे म्हणजे हे ट्रायपॉड पण आहे अशा पद्धतीने। खाली दाखव, हे दाखव, दिसते का विहान नको ताप। तर अशा पद्धतीने मी याच्यामध्ये कॅमेरा लावून माझ्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे रेकॉर्ड करू शकते। हे मुव्हेबल आहे आणि तुम्हाला हव्या त्या अँगलवर तुम्ही हे सेट करू शकता। विहान सोड। आणि याची लेंथ पण तुम्ही कमी जास्त करू शकता अशा पद्धतीने। आणि जेव्हा मला ब्लॉग बनवायचा असेल तेव्हा मी हे खालच्या जे ट्रायपॉड आहे ते क्लोज करून अशा पद्धतीने ब्लॉग पण बनवू शकते। ते विहानला पाहिजे, तुम्हाला दिसलं असेल की काय मागवलंय। प्लस याच्यामध्ये लाईट पण आहे, हे चार्जेबल आहे आणि अगदी स्वस्तात मागवलेले 300चं काहीतरी असेल ते मे बी। तुम्हाला हवं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल। मी नवीन युट्यूबर आहे, त्याच्यामुळे हे काही माझ्याकडे नव्हतं। मी असं ठरवलं होतं की माझे जेव्हा 500 सबस्क्रायबर होतील तेव्हा ते मी परचेस करेल, पण रेसिपीचे व्हिडिओज वगैरे बनवण्यासाठी मला प्रॉब्लेम येत होता, म्हणून ते लवकरच ऑर्डर करावं लागलं। असे पण 500 साठी माझे 100 सबस्क्रायबर कमी आहेत,
तर तुम्ही आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आजीनं काय बनवलंय? वाव, हे बघ कॅट. वाव, कुठे बसले? चला तर मग आपला सेल्फी स्टिक ट्रायपॉड यूज करून बघूया आणि त्याच्यातून व्हिडिओ कसा येतोय ते पण पाहूया. आणि अशा पद्धतीने मी इथे माझा फोन ट्रायपॉडला कनेक्ट केला आहे. तर असा व्ह्यू दिसतोय. म्हणजे आपण जेव्हा कॅमेरा पकडतो जवळून असतो त्यामुळे फारसा काही बॅकचा व्ह्यू दिसत नाही. याच्यामुळे काय होतं, कॅमेरा थोडासा दूर जातो स्टिकमुळे आणि तुम्हाला सगळा असा बॅकचा व्ह्यू दिसतो. माझ्या घरात सध्या खूप पसारा आहे पण ठीक आहे. तर असा आहे व्ह्यू. आणि मी याचा यूज मोस्टली रेसिपीचे व्हिडिओज बनवण्यासाठी करणार आहे. असं काही मी व्लॉग बनवताना फोन हातामध्ये पकडू शकते पण यानं थोडंसं चांगलं दिसतं एवढंच. पण रेसिपीचे व्हिडिओ बनवण्यासाठी मला ते खूप महत्वाचं होतं, म्हणजे गरजेचं होतं. त्याच्यासाठी ते आम्ही ऑर्डर केलेलं आहे. विहार हे बघ, ये मम्माने लाईट ऑफ केली. ऑफ केली. तुम्ही खूप दिवस झालं म्हटलं गाजराचा हलवा बनवला नव्हता आणि लास्ट वीक गाजर आणले होते तसे शिल्लक राहिले, काही खायचं झालंच नाही इकडे तिकडे जाण्यामुळे. म्हटलं चला गाजराचा हलवा बनवा म्हणून मी होते तेवढे गाजराचे छानसे किसून घेतलेत आणि आता मी याचा हलवा पण बनवून घेते. आणि जेवणामध्ये आज बटाटा आणि वाटाण्याचा रस्सा बनवलाय, थोडासा राईस आहे आणि ज्वारीची भाकरी बनवली. इथे संध्याकाळच्या जेवणाची वेळ झाली आहे. जेवताना ओला कांदा आणि मेथीची भाजी म्हणजे काय, जेवणाला तर चव येणारच. आणि त्याच्यासोबतच टीव्ही पण इकडे ऑन आहे. आणि स्वीट डिश मध्ये मी इथे आत्ताच बनवलेला गाजराचा हलवा घेतला आहे. तर याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेलं बेल आयकॉन बटन प्रेस करा. थँक्यू, बाय बाय.